आंदोलन या मोदी सरकारचा खोटारडेपणा उघडकीस आणण्यासाठी सुद्धा आहे. आपण सगळ्यांनी बातम्यांना बघितलं असेल, जे न्यूज चॅनल भाजप सत्ताधाऱ्यांचे दलाल झालेले, त्यांनी भाजप सरकारने किंवा केंद्रीय मंत्र्यांनी ज्या बातम्या पेरल्या त्याच सगळीकडे पसरवण्याचं काम केलंय. आणि एक सीआयटीचे जागरूक कामगार म्हणून आपलं कर्तव्य आहे की हा खोटारडेपणा आपण उघडकीस आणला पाहिजे. काय तो खोटारडेपणा? सर्वात जास्त खोटारडेपणा म्हणजे बातमी अशी पेरलेली आहे की आता कामगारांचं खूप मोठं कल्याण होणार आहे. 4 श्रमसंहिता लागू. पहिली बातमी दिली की आता पहिले 5 वर्षाला ग्रॅज्युटी भेटायची, आता तुम्हाला 1 वर्षाला भेटेल. मित्रांनो, याच्यामध्ये ही ग्रॅज्युटी फक्त फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटला भेटणार आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटला कायदेशीर मान्यता याच्या माध्यमातून दिली गेली आहे. म्हणजेच काय, तर ती ग्रॅज्युटी एकदा फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट संपलं तर तुमचा अधिकारही संपतो, अशा पद्धतीचा तो कायदा. दुसरं काय की किमान वेतनाची काटेकोर अंमलबजावणी होणार. किमान वेतनाचा कायदा आधी नाही का? किमान वेतनाचा कायदा आधी पण आहे, परंतु तो सुद्धा लागू होत नाही. याच्यासाठी परत युनियनला मांडावं लागतं. तुम्ही वेगळं काय केलेलं. दुसरं म्हणजे वेळेवर 7 तारखेच्या आत पगार झाला पाहिजे, याचा सुद्धा ऑलरेडी कायदा आहे. म्हणजे तुम्ही वेगळं काही केलेलं नाही, परंतु सर्वसामान्यांमध्ये कामगार कायद्यांविषयीचे अज्ञान आहे, त्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अशा प्रकारच्या खोट्या बातम्या या सरकारने पेरलेल्या आहेत. त्याचा सुद्धा खोटारडेपणा या आंदोलनाच्या माध्यमातून उघडकीस आपण आणतो. पहिल्या कायद्याचं नाव आहे औद्योगिक संबंध कायदा. हा औद्योगिक संबंध कायदा नाहीये, हा फक्त भांडवलदार हितसंबंधांच्या संवर्धनाचा कायदा आहे. याचं कारण असं की याच्यात कामगार वर्गाची व्याख्याच मर्यादित केली. म्हणजे काय केलंय, कामगार वर्गाची व्याख्या मर्यादित करून 18,000 आणि त्याच्यावरती ज्याचा पगार असेल आणि तो सुपरवायझर असेल तर त्याला कामगार म्हणून मान्यता असणार नाही. म्हणजे काय, त्या कामगार वर्गाची व्याख्या मर्यादित करून टाकली. दुसरं म्हणजे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट 1-2 वर्ष कामावर ठेवायचं आणि असं करता करता 10 वर्ष रिन्यू करायचं. आणि 10 वर्षानंतर जेव्हा त्याच्याकडे अनुभव येतो, त्याला पगार वाढ पाहिजे असते, तो जेव्हा युनियन करण्याकडे वळतो, असा लोकशाही अधिकार गिळंकृत करण्यासाठी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट कायद्याला कायदेशीर मान्यता उपलब्ध करून देण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. कामगार संघटनांची नोंदणी अवघड करून टाकलेली आहे. कामगार संघटनांच्या मान्यतेला देखील आव्हान निर्माण होईल, अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं निर्माण केली आहे. दुसरा कायदा आहे सामाजिक सुरक्षा कायदा. या कायद्यामध्ये आपण बघत आहोत की असंघटित क्षेत्रामध्ये लाखोंच्या आणि करोडोच्या संख्येने कामगार काम करत आहेत आणि त्या कामगारांना कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षितता सोडा, योजना नाही आणि निधी नाही, अशा प्रकारची तरतूद सुद्धा त्याच्यात करण्यात आलेली नाही. अशा प्रकारचा तो कायदा. पीएफ कॉन्ट्रीब्युशन आपल्याला सगळ्यांना माहिती, 12% कामगाराचा पीएफ कपात होतो. त्या कायद्याची त्या टक्केवारी आता 10वर आणून ठेवलेली. म्हणजे कामगाराच्या भांडवलदारांनी जे 2% टाकायचे त्याच्यात कपात करण्याचं काम या 4 श्रमसंहितांच्या माध्यमातून केलं. वेतन कायदा, अरे आश्वासन कायदा करून टाकलेला आहे. तिसरा कायदा म्हणजे कामगार आणि कर्मचाऱ्यांची जी व्याख्या आहे तिलाच संभ्रमित करून टाकले. म्हणजे एकीकडे वर्कर आणि एम्प्लॉई म्हणजे कामगार आणि कर्मचारी या सगळ्यांची सरमिसळ करून टाकली. म्हणजे भांडवलदाराला शोषण करायचं असेल तेव्हा तो तुम्हाला एम्प्लॉई म्हणाल आणि जेव्हा राबवून घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला कामगारही म्हणाल. म्हणजे कशाही पद्धतीने तुम्हाला गिळंकृत करण्याचं, तुमच्या हक्काधिकार गिळंकृत करण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे. किमान वेतन सल्लागार समिती, किमान वेतन सल्लागार समिती आम्ही राबवू असं सांगताय आणि त्या समितीचा जो सल्ला येईल त्याचा सल्ला बंधनकारक सरकारवर असणार नाही असं देखील हा कायदा सांगतो. मग कशाला ते सल्लागार समिती ठेवतात? 10 वर्ष किमान वेतन वाढलं काय नाही वाढलं काय, तुम्हाला काही फरक पडणार आहे का? पडणारच नाही. इन्स्पेक्शन, जिथं किमान वेतन लागू होत नाही, जिथं किमान वेतन लागू होत नाही तिथं इन्स्पेक्शन अधिकारी नेमला जातो. पण त्या इन्स्पेक्शन अधिकाऱ्याला जर कळलं काही इथं लागू होत नाही आणि त्याला जर इन्स्पेक्शनला जायचं असेल तर त्याला सरकारची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे सरकारमध्ये कंपनीचे दलाल बसले असतात, तो सांगेल तुमच्याकडे इन्स्पेक्शन येणार आहे, कामगारांना गायब करून टाका कंत्राटी. म्हणजे अशा पद्धतीचं काम या कायद्यांच्या माध्यमातून होणार आहे. चौथं काय, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती. म्हणजे हे सांगता आम्ही सामाजिक सुरक्षितता उपलब्ध करून दिलेली. आणि दुसरीकडे जे आधी 20% कामगारांची मर्यादा होती कंत्राटदाराला, ती आता 50 येऊन ठेवलेली. म्हणजे काय की 50 कामगार आणि त्याच्यापेक्षा कमी कामगार जर एखाद्या कंत्राटदाराकडे असले तर त्याच्याकडे लायसन असलं काय किंवा नसलं काय काही फरक पडत नाही. मग त्यांनी किमान वेतन दिलं काय नाही दिलं काय त्याच्यावर कसलीही कारवाई होणार नाही. अगोदर काय होतं, मुख्य मालकाने
मुख्य मालक जबाबदार राहील किमान वेतन दिलं गेलं नाही तर. आता यांनी ती गॅरंटीच काढून टाकली, मुख्य मालकाचा किमान वेतन देण्यामध्ये कसलाही संबंध नाही. अशा प्रकारच्या तरतुदी याच्या मागे करण्यात आलेल्या आहे. अशा पद्धतीने कामाचे तास असतील किंवा ओव्हर टाईम असेल याच्या बाबतचं दादांत खोटं विधान याच्या माध्यमातून पसरवण्यात आलेलं आहे की जो काही ओव्हर टाईम आहे त्याचा दुप्पट मोबदला भेटेल असं सांगतात. अरे त्याचा सुद्धा कायदा आधीच आहे, त्याच्यासाठी सुद्धा कामगारांना जीव काढावा लागतो, संघटनांना आंदोलन करावे लागतं, त्याची अंमलबजावणी होत नाही. मग तुम्ही असं वेगळं काय केलंय? तुम्ही असं वेगळं फक्त हे केलेलं आहे की अगोदरचे 29 जे कामगार कायदे थोडे बहुत कामगारांना जो फायदा भेटत होता तो सध्या नष्ट करून टाकलेला आहे. अशा पद्धतीचं दमनकारी काम या मोदी सरकारने केलेलं आहे आणि याच्या विरुद्ध वेळोवेळी आपण संघर्ष करणार एवढं बोलतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.